चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावचे रोशन सदाशिव कुडे केवळ 1 लाखांच्या कर्जावर व्याजाचा डोंगर वाढत गेला आणि तो तब्बल 74 लाखांवर पोहोचला। 4 एकर शेती आणि दुग्ध व्यवसायातही अपयश आलेल्या या बळीराजाने निसर्गाशी झुंज दिली, पण अखेर सावकाराच्या जाचापुढे तो हरला। सरकाराच्या आकड्यांच्या खेळात या शेतकऱ्याचं आभाळाएवढं दुःख दुर्लक्षित राहिलं। या घटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। नाव रोशन शिवदास कुडे, मिंथूर तालुका नागपूर जिल्हा चंद्रपूर। माझा दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याच्यावर गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत। सोना पण विकलाय, सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी। लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला, किडनी विकायला पैसे दे मला। त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं। त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता समथिंग वरून पळून गेला, गेटवरून लावून। त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून। त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत, की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही। तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना, कोणी तक्रार पण घेत नाही। त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो, 8 लाख रुपयाला किडनी विकली। त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो, किडनी विकली मी, 8 लाख रुपयाला किडनी विकली। किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिन्याला गेलो जॉबसाठी, का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी। यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे। आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो, पण न्याय मिळत नाही। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा, माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी।